सुप्रभात आणि नमस्कार. आपला आजचा भावशेखरचा विषय घर पाहावं बांधून. घर पाहावं बांधून असं म्हणायचं कारण असं की परवा आम्ही काही मित्र गप्पा मारीत बसलो होतो आणि सहज असं लक्षात आलं आज वयाच्या 65व्या वर्षी मागे वळून बघताना की वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या काळामध्ये घर पाहावं बांधून हा शब्दप्रयोग खरा आहे. माझं लहानपण एका वाड्यामध्ये गेलं. आम्ही 7-8 बिऱ्हाडं होतं. आमचे 2 मालक राहायचे. मग त्यावेळेला जिन्यातला दिवा बदलायचा तरी मालक लागायचा, खालच्या कॉमन नळाचा कॉक बदलायचा तरी मालक लागायचा. एरवी संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण असले तरी हा दिवा लावायला किंवा कॉक बदलायला उशीर झाला की थोड्याफार तरी कुरबुरी व्हायच्या. आता 7 घरं 7 भांडी ती वाजायचीच. आणि त्यावेळेला आमच्या वयस्क मालकीणबाई गमतीने म्हणायच्या की वेडी माणसं घर बांधतात आणि शहाणी माणसं भाड्याने राहतात. त्या म्हणायच्या वेडी माणसं घर बांधतात आणि शहाणी माणसं भाड्याने राहतात. मग ही अशी भाड्याने राहणारी शहाणी माणसं जेव्हा स्वतःची घरं बांधायचा काळ येतो त्यावेळेला जे वेगवेगळे गमतीचे अनुभव येतात, या अर्थानं घर पाहावं बांधून अशी म्हण मराठीत आली असेल का? इतका काही इतिहास मला आज या भावशेखरच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे अशातला भाग नाही. कारण एकंदरीतच ग्राहक बदलला, त्याची गरज बदलली, त्यामुळे बाजारपेठ बदलली आणि बाजारपेठ बदलली म्हणून पुन्हा ग्राहक बदलला आणि बाजारपेठ आणि ग्राहक बदलला म्हणून मग त्याच्या आवडीनिवडी बदलल्या का याचा विचार करावा लागतो. आणि असा जेव्हा विचार करायचा असतो तो मोजकेपणानं त्रोटकपणानं करता येतो अशातला भाग नाही. आणि याची सविस्तर चर्चा मी माझ्या अर्थानुभूती आणि बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण या पुस्तकात केली आहे. या करण्याचं कारण इतकंच की आज एक वेगळाच संदर्भ या दृष्टिकोनातनं आलाय. याची कारणं 2. एक तर करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची वर्किंग स्टाईल किंवा ऑफिसमध्ये जायची वेळ आणि ऑफिसचं काम करण्याची पद्धत याच्यामध्ये बदल झाला. आणि दुसरं, गेल्या 3-4 वर्षामध्ये निदान आपल्या महाराष्ट्रापुरेसं बोलायचं झालं तर आपल्याकडे जुन्या बिल्डिंग जुने बंगले जाऊन तिथे रिडेव्हलपमेंट होण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती तयारी झाली. आपल्या देशातले आपल्या राज्यातले वेगवेगळे भूगोल किंवा वेगवेगळे भूभाग हे एखाद्या सॉफ्टवेअर एक्सपोर्ट झोनमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जायला लागले. अनेक ठिकाणी IT सेक्टरचं फार मोठ्या प्रमाणावरती विस्तारीकरण व्हायला लागलं आणि यातनं त्या भूभागामध्ये त्या भूगोलामध्ये नव्यानं जाणाऱ्या लोकांची वस्ती वाढायला लागली. पूर्वी जिथे 3ही घरं नव्हती तिथे आता मोठमोठाले कॉम्प्लेक्स उभे राहिले. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या वाड्यामध्ये 7 ते 8 माणसं राहत होती तो वाडा पाडला जाऊन तिथे 3-3 विंगच्या बिल्डिंग व्हायला लागल्या आणि 7 कुटुंबांच्या जागी 100 कुटुंब राहायला लागली. पूर्वी या 7 कुटुंबांना संध्याकाळी घरी आल्यानंतर वेळ होता. आता ही 100 कुटुंब मुळातच घरी कधी येतील याची वेळ नक्की नसते. कारण मी अनेकदा जसं माझ्या भाषणांमध्ये आणि बोलताना गमतीने म्हणतो की व्हायचं असेल तर ऑफिसमध्ये वॉचमन तरी व्हावं किंवा चेअरमन तरी व्हावं. कारण या दोघांनाच फक्त आपण ऑफिसमधनं संध्याकाळी कधी निघता येईल याची वेळ ठरवता येते. बाकी सगळे आपण डमरू असतो. आपली ऑफिसला जायची वेळ नक्की असते, परत यायची वेळ नक्की नसते. आणि अगदी आपण दिल्या वेळेवर निघालो तरी रेल्वे आणि रस्त्यांवरचे ट्रॅफिक आपल्याला नेमकं दररोज किती वाजता घरी पोहोचवतील याचं गणित परमेश्वरालाही सोडवता येणार नाही, निदान मुंबई आणि डोंबिवलीत तरी. तर इतर कोणी सोडवू शकेल अशातली परिस्थिती नाही. त्यामुळे घर बदलल्यानंतरच्या इतर अनेक गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो का आणि याही अर्थाने घर पाहावं बांधून अशी परिस्थिती असते का याचा विचार करू. अगदी साधं गणित घ्या ना. तुमच्या असं लक्षात आलं असेल की करोनाच्या आधीच्या काळामध्ये ज्या बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन सुरू झाली, ज्यांचे त्याच्या आधीचे प्लॅन्स आणि आराखडे म्युन्सिपाल्टीकडनं संमत करून घेतले गेले, त्यावेळेचं त्या ब्लॉकचं डिझाईन आणि आताचं डिझाईन याच्यामध्ये फरक पडतोय. आता नव्यानं बुकिंग करणारी माणसं तशा पद्धतीचा ब्लॉक घेतीलच अशातला भाग नाही. कारण करोनाच्या आधीच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आपण ऐकलेली होती पण ते दुसरे करतात असा आपला समज होता आणि आपल्यापैकी कोणालाही ऑफिसचं काम घरनं करावं लागेल अशी परिस्थिती नव्हती. अगदी IT सेक्टरमध्ये आपण कामाला असलो तरी सुद्धा आज मितीला बहुतांश कंपन्या वर्क फ्रॉम होम पासून बाजूला गेल्या असल्या तरी काही ना काही काळ तरी आठवड्यातला घरनं काम करता येतंय, निदान तशी स्वेच्छा करता येते. इतकं कशाला हो,
यावर्षी तर इतकी गंमत जम्मत झाली की ज्या ज्या वेळेला पाऊस येईल असा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला, त्या वेळेला आपल्या आपल्या राज्य सरकारांनी शाळांना आणि कॉलेजेसना सुट्टी डिक्लेअर केली. काही शाळा कॉलेजेस त्यावेळेला थोडी पुढे गेली आणि असं म्हणली की नाही, आम्ही सुट्टी देणार नाही, मुलं किंवा विद्यार्थी हे घरनं शिकतील, कारण त्याची सवय आपल्याला करोनानी करून दिली होती. त्यामुळे शाळेचं कॉलेजचं शिक्षण घरनं घ्यावं लागेल, ऑफिसचं काम घरनं करावं लागेल याची सवय होती. त्यामुळे ऑफिसचं वर्क स्टेशन या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या घरी आलं. त्यामुळे पूर्वी जेव्हा 1.5 बेडरूम, 2.5 बेडरूम, 3.5 बेडरूम असे किचन फ्लॅटची जाहिरात यायची, त्यावेळेला हसलं जायचं, हे वरच्या अर्ध्याचं काय करायचं असं माझी पिढी म्हणत असे. आणि मग त्याचं त्यावेळेला वर्णन प्रायव्हसी असं केलं गेलं आणि मग माझी पिढी नाक मुरडून म्हणायची, आम्हाला प्रायव्हसी लागली नाही, यांना कशाला लागते. तशीही यांची लव्ह मॅरेजेसच असतात की. पण आता खरं सांगायचं म्हणजे तो अर्धा या वर्क फ्रॉम होममुळे, स्कूल फ्रॉम होममुळे हा सगळ्यात मोठा सेलिंग पॉइंट झाला. जितका तो मध्यवर्ती तो प्लस हाफ असेल, तितके तिथे सगळ्यांची वर्कस्टेशन असतात. त्या प्रमाणामध्ये घराकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलतो की नाही. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 70च्या दशकात, 80च्या दशकात वाडा संस्कृतीतनं ब्लॉक संस्कृतीमध्ये जाताना, रेंटल मधनं ओनरशिप मध्ये जाताना आपल्याला पुढची खोली जवळ असावी असं वाटायचं. वॉकिंग डिस्टन्स फ्रॉम स्टेशन हा सेलिंग पॉइंट असायचा, कारण त्यावेळेला स्वतःची वाहनं असण्याचा काळच नव्हता. आज मी तिला प्रत्येकाचं स्वतःचं वाहन असतं, त्यामुळे वॉकिंग डिस्टन्स फ्रॉम स्टेशन हा कुठच्याच कॉम्प्लेक्सचा सेलिंग पॉइंट नसतो. असला तर उलटा ड्रॉबॅक असतो, कारण जितके तुम्ही स्टेशनच्या जवळ तितका ट्रॅफिक जास्त, तितकी पार्किंग स्पेस कमी. त्यामुळे तुमचं वाहन आत नेणं, बाहेर काढणं किंवा ठेवणं या सगळ्यालाच अडचण होते. मग याला घर पाहावं बांधून असं म्हटलं जातं का? यातनं केवळ संकटच जन्माला आली अशातला भाग नाही, त्यातनं अनेक संधी जन्माला आल्या. परवा एकांशी बोलत होतो, ते सहजपणानं म्हणाले की आता 2 गोष्टी फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये चालतात. म्हणजे जसं ती एक जाहिरात आहे ना, क्या चल रहा है, आणि तो उत्तर देतो फॉग. आणि तो फॉग हा पण मधला शब्द आहे की धुकं चालतं असाही एक अर्थ आहे, आणि दुसरं फॉग नावाची कंपनी चालते किंवा त्याचं प्रॉडक्ट चालतं असाही अर्थ आहे. अशा 2 वेगळ्या अर्थांनी आता घर पाहावं बांधून चालतं का? मी मगाशी म्हटलं तसं आपल्यापैकी कोणाचीही आता घरी यायची वेळ नक्की नसल्यामुळे घरातली कामं करायची पंचायत होते म्हणून ऑनलाईन चालतं. म्हणजे जसं स्विगी आणि झोमॅटोच्या एका रीलमध्ये किंवा मीममध्ये म्हटलं तर तसं की आमच्या मालाचा खरा ग्राहक घरी काम न करणारी स्त्री आहे. हे जसं खरं आहे, तसं घरी काम न करणारी स्त्री म्हणजे ती निरुद्योगी आहे, ती आळशी आहे, तिला येत नाही असं नाहीये. आज त्या बिचारीला तिची स्वतःची अशी करिअर आहे. आज ती घरी कधी येईल याची तिला कल्पना नाहीये. आज घरी आल्यानंतर मुलांचं प्रोजेक्ट वर्क करण्यामध्ये पालकांचा वेळ जातोय, म्हणून स्विगी आणि झोमॅटो वाढतं. मग हे जसं खाद्यपदार्थांबद्दल आहे तसं घरांबद्दल आहे का? आणि यातनं वर्क फ्रॉम होम होत आहे का? त्यामुळे दिसायला बिल्डिंग आहे, दिसायला कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, पण सोसायटीचं काम करायला कोणाला वेळ नाही अशी स्थिती आहे. मग सोसायटी मेंटेनन्स याची आपल्याला सवय होती, सोसायटी सर्व्हिसेस याची आपल्याला सवय होती का? पहिली गोष्ट. मग अशा अर्थी घर पाहावं बांधू नये का? माझा तो मित्र असं म्हणाला की आपल्या मुंबईतल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आज परिस्थिती अशी आहे की जो बिल्डर घर बांधतो, तुमची बिल्डिंग बांधतो, त्याचीच एक दुसरी कंपनी असते, त्याच्या माध्यमातून तो त्या कंपनीला, सोसायटीला जेव्हा बिल्डिंग हँडओव्हर करतो, कन्व्हेन्स जेव्हा करतो, सगळी लोक आपापल्या ब्लॉकचं पोझिशन घेतात, तेव्हा तो सोसायटीला प्रस्ताव देतो की तुमच्या सोसायटीची सगळी 1.1 सोर्स काम माझी ही कंपनी करून देईल, तुम्ही फक्त या माणसाला कॉन्टॅक्ट करायचा. मग ते दिवे बदलायचे असू देत, मग आजच्या उदाहरणातले कॉक बदलायचे असू देत, अकाउंट्स ठेवायचे असू देत, ऑडिट करून घ्यायचे असू देत, म्युन्सिपाल्टीशी कोऑर्डिनेशन असू दे, तो ते करतो. म्हणजे ज्याला पिन टू पियानो असं पूर्वी जसं डिपार्टमेंटल स्टोअरचं वर्णन केलं जायचं, तसं पिन टू पियानो सर्व्हिसेस करण्याची ही कामं केली जातात का? अशाही अर्थी घर पाहावं बांधू नये का? आता रिडेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते अनेक वर्षानंतर होत आहे, त्यावेळेला लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की आता विशिष्ट काळा पुरेसा का होईना, पण आता आपल्या देशात किंवा आपल्या भागामध्ये सप्लाय ऑफ फ्लॅट्स इज मच मोर दॅन द डिमांड फॉर फ्लॅट्स.
मग अशा वेळेला फ्लॅट विकत घेणारा माणूस आता म्हणतो तुझी बिल्डिंग पुरी होऊ दे ना, मी अंडर कन्स्ट्रक्शन का घेऊ? कारण अंडर कन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्लॅबला पैसे द्यावे लागतात. तेवढ्या काळात तुमची बिल्डिंग पूर्ण होऊन पोझिशन मिळेल. तर जर अजून नवीन बिल्डिंग तयार झाल्या असतील तर पूर्वीसारखा ऍप्रिसिएशनच्या ऐवजी स्टेबिलायझेशनची प्रक्रिया जास्त वाढतीये. अशा पद्धतीनं घर पाहावं बांधू नये का? करोना नंतरच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमच्या परिस्थितीमध्ये आता जर फरक पडत असला तरी त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचीच इन्कम सायकल बदलली आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे जी तरुण पिढी गेल्या काही वर्षांमध्ये सर्व क्षेत्राच्या किंवा सर्व्हिस सेक्टरच्या उदयानंतर आपल्या देशामध्ये प्रगट झाली होती आणि जी तिशीमध्ये आपली पहिली घरं घेत होती, त्या सगळ्या मंडळींनी आपली घर घ्यायची प्रक्रिया आणि वेळापत्रक पुढे ढकललंय आणि त्यामुळे घरांची मागणी काही काळापुरेशी तरी स्थिरावतीये आणि त्यातनं घरांच्या किमती वाढत नाहीयेत. म्हणजे एकीकडे रिडेव्हलपमेंटच्या चक्रामध्ये सप्लाय वाढतोय पण यातनं डिमांड कमी होतीये. अशाही अर्थी घर पाहावं बांधू नये का? आणि मग त्यातनं काल माझ्या त्या एका मित्राने जो स्वतः अशा पद्धतीची सर्व्हिसेस देतो तो सहज म्हणला जिथे जिथे अशा पद्धतीची IT सेक्टर आहे, जिथे जिथे अशा पद्धतीची स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आहेत, जिथे जिथे अशा पद्धतीची सॉफ्टवेअर एक्सपोर्ट झोन्स आहेत, तिथे जे आजूबाजूचे प्लॉट्स आहेत की जे रेसिडेन्शियल म्हणून वापरता येतात, तिथे आता एक नवीन ट्रेंड जन्माला आलाय. त्या जागेचा जो मालक आहे तो असं म्हणतो की हा संपूर्ण प्लॉट मी तुम्हाला रिडेव्हलपमेंटला देतो, पण तिथे 2 वेगवेगळ्या बिल्डिंग बांधायच्या. एक बिल्डिंग अशी बांधा की ज्यातले सगळे फ्लॅट बिल्डर विकू शकतो आणि दुसरी बिल्डिंग अशी बांधायची की तो जो मूळ प्लॉटचा मालक आहे तो मूळ प्लॉटच्या मालकासाठी ती बिल्डिंग बांधून द्यायची. मग भले पहिल्या बिल्डिंग मध्ये त्याच्या एंटरटेनमेंटचा ब्लॉक दिला नाही तरी चालेल. मग त्या दुसऱ्या बिल्डिंग मधले बहुतांश ब्लॉक हा प्लॉट ओनर आपल्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या नावाने करतो आणि मग या SEZ मधल्या किंवा त्या IT सेक्टर मधल्या कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट करतो आणि सांगतो की त्या कंपनीला मी ब्लॉक भाड्याने देईन. मग ती कंपनी त्या बिल्डिंग मधले 20, 25, 30, 50 असे ब्लॉक भाड्याने घेते आणि इंटर्न ती कंपनी मालकाला चेक देते भाड्याचं. त्यामुळे मालकाची तर पंचायत होत नाही आणि मग आपल्या एम्प्लॉईना ती सॉर्ट करते. असं जर असेल तर मग त्या मंडळींच्या कामाच्या वेळानुसार त्यांच्या गरजा बदलतात. त्यातनं सोसायटी मेंटेनन्सच्या ऐवजी सोसायटी सर्व्हिसेस म्हणजे किराणा माल लागला तरी हा, लाईटचा माल लागला तरी हा, रिपेअर्स लागलं तरी हा, लिफ्ट मेंटेनन्स लागलं तरी हा, टॅक्सेस भरायचे तरी हा, अशा पद्धतीनं बिल्डिंगच्या बरोबरीने बिल्डिंग अँसिलियरी नावाचाही नवीन बिझनेस सुरू होतो. याला घर पाहावं बांधून असं म्हणायचं का? मला फक्त इतकंच कळलं नाहीये की मुळातच हा विषय नेमका काय आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे का राजकीय आहे? आणि दुसरं माझ्या मनामध्ये असं आलं की खरंच असं परमनंट बिझनेस असतो? आणि मग लक्षात आलं आहे की आपल्यापैकी कोणीही सहकारी सोसायटीमध्ये आपली ब्लॉक असले तरी त्याचे कमिटी मेंबर व्हायला लागत नाही, तयार नसतो. काळाच्या ओघामध्ये सोसायट्यांबद्दलचे नियम बदलतायत, ते जास्त जास्त कडक होत चालतायत. कदाचित ती काळाची गरजही असेल. त्यामुळे मीटिंग घेणं, मिनिट लिहिणं, अकाउंट्स लिहिणं, आपले मेंटेनन्स वेळच्या वेळी गोळा करणं, तो रिकन्साईल करणं, ऑडिट करणं, अकाउंट्स लिहिणं, ऑडिट करून घेणं, ती सर्टिफिकेट देणं, वेळच्या वेळी AGM करणं, ही सगळी कामं जेव्हा आउटसोर्स होतात मग तो सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट हे नवीन घर पाहावं बांधूनची गणित आहेत का? म्हणजे पूर्वी मी गमतीने असं म्हणायचो की 70च्या दशकामध्ये आपल्याकडे जेव्हा बंगल्यांच्या सोसायट्या व्हायला लागल्या तेव्हा त्यातल्या एका बंगल्यामध्ये एक छोटं झोपडं त्या संपूर्ण बंगल्याच्या वॉचमनला बांधलं जायचं. आताच्या नंतरच्या काळामध्ये आपण सोसायटीच्या गच्चीमध्ये सोसायटी ऑफिस नावाची रूम तयार करायला लागलो. तशी आता सोसायटीच्या बेसमेंटमध्ये म्हणजे जाता येता पटकन मला ऑर्डर देता येईल असं वॉचमन केबिनच्या बाजूला एक छोटं ऑफिस सोसायटी सर्व्हिसेस म्हणून सुरू होतं का? याला घर पाहावं बांधून म्हणतात का? आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात, आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काळात, आत्ताच्या संगणकाच्या काळामध्ये इन पर्सन तुमचा प्रेझेन्स नसला तरी ऑनलाईन तुम्ही करू शकता का याचा विचार करता येतो का? अशाही अर्थी ते घर पाहावं बांधून असतं का? म्हणजे घराची रचना बदलली, घर घेण्याचा काळ बदलला, घर घेण्याचं स्वरूप बदललं, घर घेण्याचा खर्च बदलला आणि तसं आता 2-3 वर्षानंतर फर्निचर सकट सगळं घरातलं बदलायचं, केवळ सॉफ्टच नव्हे तर हार्डही फर्निचर बदलायचं, असं सॉफ्ट फर्निशिंगही करून देणं आणि हार्ड फर्निशिंगही बदलतं राहणं आणि आधीचा माल रोटेट आणि रिसायकल करत राहणं, हेही सोसायटी सर्व्हिसेस आणि घर पाहावं बांधून मध्ये येतं का?
मी ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कॉर्पोरेट लेव्हलवरती सर्व्हिसेस देणाऱ्या माणसांशी बोललो तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. आणि मुळातच आजही आपल्या देशामध्ये कुठच्याही पिढीला विचारलं तरी घर हा जितका आर्थिक प्रश्न असतो तितकाच तो भावनिक असतो. आपल्या देशामध्ये आज मितीला कोणतीही पिढी जर घर खरोखरच स्वतःच्या नावावर घेतलं तर ती पटकन विकत नाही. फार फार तर विकलं तर पहिलं विकून त्याच पैशातनं दुसरं घेते. पण अलीकडच्या अर्थसंकल्पामध्ये पहिलं घर विकून दुसरं घर घेणं याच्याबद्दलच्या करविषयक प्रस्तावांमध्येही बदल झाले आहेत. त्यातनं हे सोसायटी सर्व्हिसेस नावाचं प्रकरण आणखीन डिमांडमध्ये येईल का याचाही विचार करू. कारण आपल्या देशामध्ये पूर्वीच्या काळी घर मॉर्गेज करण्याचे अनेक प्रस्ताव अर्थसंकल्पातनं मांडले गेले आणि आपण सगळ्यांनी ते अंमलात येणार नाहीत किंवा आले तरी त्याला प्रतिसाद मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. यातनं घर पाहावं बांधूनच्या काही वेगळ्याच संकल्पना पुढे आल्या का? आपल्या लक्षात आलं असेल की करोना नंतरच्या काळामध्ये वीकेंड होम नावाची गणितं संपली. त्यापेक्षा उठून एखाद्या रिसॉर्टवर जाणं हे परवडतं. मग आपण घरातनं रिसॉर्टकडे जात होतो, आता आपण घराकडे रिसॉर्ट सारखं पाहायला लागलो का? अशाही पद्धतीनं घर पाहावं बांधून हे खरं आहे का? मी निराशावादी नाही, पण हे चित्र बदलतंय हे कुठेतरी मान्य करायला काय हरकत आहे? आणि प्रत्येकच बदल वाईट नसतो, तो आणि वाईट असो वा नसो तो वेगळा नक्की असतो. आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय घर पाहावं बांधून. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.